संघातील विशेषतः बारामती विधानसभा मतदारसंघात आचारसंहितेचं काटेकोर पालन व्हावं, ज्यामुळे सर्व उमेदवारांना प्रचार करण्याचं स्वातंत्र्य मिळावं, सर्व मतदारांना स्वतंत्रपणे त्यांची मतदानाची भूमिका पार पाडता यावी, या उद्देशाने आचारसंहितेच्या संदर्भाने काही निवेदनं, काही तक्रारी आम्ही स्थानिक प्रशासनाकडे दिलेल्या आहेत। या दिलेल्या निवेदनांच्या आणि तक्रारींच्या प्रती आम्ही पुणे जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी असतील, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त असतील यांच्याकडे त्या प्रती पोहोचवलेल्या आहेत। आमची अपेक्षा अशी आहे की संपूर्ण भारताला जी काही घटनात्मक सुरक्षितता घटनेने मिळालेली आहे ती सुरक्षितता बारामतीतल्या प्रत्येक व्यक्तीला मिळावी। जो इथे प्रचाराच्या निमित्त या लोकसभा निवडणुकीच्या आल्यानंतर ते वातावरण दिसत नाही आहे, म्हणून विशेषतः आम्ही काही अर्ज दिलेले आहेत। आपण जसं प्रश्न केला त्याप्रमाणे संपूर्ण भारतात ही तरतूद आहे। आपण पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका पाहिल्या असतील, दुसऱ्या टप्प्यातलं झालेलं मतदान पाहिलं असेल, त्या सर्व ठिकाणी तिथल्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी या संदर्भात सूचना दिलेल्या होत्या की जी कोणी व्यक्ती त्या लोकसभा मतदारसंघात मतदार म्हणून नसेल आणि ती प्रचारानिमित्त कुठल्या राजकीय पक्षाशी संलग्न असेल तर त्यांनी जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर हा मतदारसंघ सोडून बाहेर जावं। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं मतदान हे मुंबई मतदारसंघात आहे। त्या संदर्भाने राज्यसभेला निवडणुकीच्या वेळेस त्यांनी जी काही माहिती स्वतः दिलेली आहे किंवा क्रिकेट असोसिएशनला उमेदवारी देताना उच्च न्यायालयात गेलेल्या प्रकरणात दिलेली आहे, त्यातही त्यांनी त्यांचा निवासाचा पत्ता हा मुक्त हे त्याचा फोटोकॉपी आहे ही। त्याप्रमाणे आम्ही असं इथल्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक यंत्रणेला हे सांगितलेलं आहे की ते इथले मतदार नसल्यामुळे ते आणि इतर जे कोणी तशा पद्धतीने उपस्थित असतील, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, पक्षविरहित असो, त्या सगळ्यांना जे बारामती लोकसभा मतदारसंघात मतदार नाही आहेत त्यांना 21 तारखेला जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर त्यांना या मतदारसंघात थांबू नये ही विनंती केलेली आहे। अंमलबजावणी जर काटेकोरपणे जर नाही झाली तर पुढचं पाऊल सध्या महाराष्ट्रात सत्तेत असलेलं सरकार आणि देशात सत्तेत असलेलं सरकार यांनी ज्या पद्धतीने 4-5 वर्षात काम केलेलं आहे, घटनात्मक सर्व संस्थांना ताकद देण्याचं काम झालेलं आहे आणि निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाची यंत्रणा बेकायदेशीर गोष्टी खपवून घेईल असं आम्हाला वाटण्याचं काही कारण नाही आहे। 100% अंमलबजावणी होईल। अंमलबजावणी करणे ज्यांची जबाबदारी आहे ते करतील, नाही केली तर कायद्याने जे काही पर्याय उपलब्ध आहेत त्याप्रमाणे जो अंमलबजावणीत चुकला, ज्यांनी कर्तव्यात कसूर केली त्याला कायद्याप्रमाणे ज्या शिक्षा आहेत त्या होतील हे आम्ही पाहू। CCTV कॅमेरे जे तुम्ही बूथवर मागणी केली त्यानुसार CCTV कॅमेरे जर नाही बसवले तर म्हणजे काही ठिकाणी निवडणूक यंत्रणेच्या प्रमाणे ज्या काही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे एखादा बूथ क्रिटिकल म्हणून त्यांनी त्याचा आयडेंटिफाय करणं अपेक्षित आहे। तर ते क्रिटिकल आयडेंटिफाय करण्याच्या ज्या काही प्रोसेसेस दिलेल्या आहेत त्या प्रोसेसेस फॉलो होतील हे आम्ही पाहतोय। त्याची संपूर्णतः अंमलबजावणी होईल। जिथं CCTV कॅमेरा बसवणं आवश्यक आहे तिथं CCTV कॅमेरा बसतील, जिथं सेंट्रल पोलीस फोर्स आणला जाईल याचा आम्हाला विश्वास आहे। यंत्रणा त्या पद्धतीने, कायद्याचं राज्य आहे, यंत्रणेने काम नाही केलं तर कायद्याने कसं काम करून घ्यायचं हे आम्हाला येतं आणि ते आम्ही करून घेऊ। फक्त तोच मुद्दा नाही की तिथं CCTV बसावा। 100 मीटरच्या अंतराच्या आत ज्याला आत जाण्याचा अधिकार नाहीये त्या माणसाला त्याच्या आत जाता येणार नाही, हे सुद्धा बारामती विधानसभा मतदारसंघातही भारतातल्या इतर मतदारसंघात जसं पाळलं जातं तसं कटाक्षाने पाळलं जाईल हे आम्ही पाहू।